नमस्कार, मी आनंद पटवारी विदिशा व सल्ला सेवा संस्थेमार्फत आपलं सहर्ष स्वागत करत आहे। शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी लागणारे परवाने असतील किंवा प्रमाणीकरण असेल ते खूप महत्त्वाचे असतात। शेतकरी उत्पादक कंपनी जेव्हा नोंदणीकृत होते तर त्याच्यानंतर आपल्याला सभासदांकडून किंवा शेतकऱ्यांकडून जेव्हा शेतमाल खरेदी करायचा असतो त्यावेळेस आपल्याला काही परवाने लागतात। उदाहरणार्थ याच्यामध्ये डायरेक्ट मार्केटिंग लायसन म्हणजे मराठीमध्ये आपण थेट पणन परवाना म्हणतो। यामध्ये जेवढं कृषी उत्पन्न बाजार समिती आहे त्याची अपेक्स बॉडी महाराष्ट्र राज्य कृषी पणन ही परवाना देत असते। आणि याच्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रायव्हेट प्लेयर किंवा कुठल्याही व्यक्तिगत हा जर परवाना DML जर घेत असेल तर ह्याला 5 लाख किंवा राज्यासाठी 15 लाखापर्यंत बँक गॅरंटी आहे। तर ती बँक गॅरंटी न देता ह्या शेतकरी उत्पादक कंपन्यांना फक्त 10,000 रुपये बँक सोलन्सीची सूट आहे। तर शेतकरी उत्पादक कंपन्यांनी हे लायसन्स घेणे खूप गरजेचे आहे। आणि जसे तुम्हाला याच्यावर जे शेतमाल खरेदीवर जो टॅक्स द्यायचा आहे तो 1.05% म्हणजे 1% पणनला 0.5% सहाय्यक निबंधक कार्यालयाचे महाराष्ट्र शासनाला सुपरविजन टॅक्स जमा होत असतो। तर हे टॅक्सेशन असतं कुठल्याही म्हणजे ह्याचा वापर तुम्ही राज्यामध्ये कुठेही तुम्ही शेतमाल तुम्ही वाहत करून दुसऱ्याला खरेदीदाराला विकणार आहात किंवा राज्याच्या बाहेर जाणार आहात तर यामध्ये लायसनची जी टॅक्स जी पावती आहे तर तुम्ही दाखवून लीगली तुम्ही कुठलाही ट्रेड करू शकता। तर याच्यानंतर जे कुठलं लायसन असतं तर जे तुम्ही कच्चा माल शेतकऱ्यांचा कच्चा माल घेतल्यानंतर जेव्हा प्रक्रिया करता त्या प्रक्रियेसाठी लागणारं सुद्धा फूड लायसन FSSAI लायसन लागतं। त्याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग असतं, रिटेलचं सुद्धा लायसन असतं स्टेट आणि सेंट्रल, जेणेकरून त्या लायसन जर तुम्ही घेतलं तुम्ही प्रक्रियायुक्त पदार्थ व्हॅल्यू ॲडिशन जे मूल्यवर्धन आपण करतो जेणे की जसं गव्हाचा आटा बनवणं, चण्याचं बेसन बनवणं किंवा कुठल्याही प्रोडक्टचं व्हॅल्यू ॲडिशन करणं ॲग्रिकल्चर प्रोडक्टचं, त्याच्यासाठी आपल्याला FSSAI हे लायसन खूप महत्त्वाचं आहे। आणि ज्यावेळेस आपण ट्रेड करतो तर त्याच्यामध्ये काही पिकांना GST हा अलाउड आहे। तर त्याच्यामध्ये मका असेल किंवा सोयाबीन असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील तर त्याच्यामध्ये किंवा ब्रँडेड प्रोडक्ट्स असतील तुमच्या कंपनीचे तर त्याच्यामध्ये GST गुड सर्व्हिस टॅक्ससुद्धा लागतो। परंतु महाराष्ट्रामध्ये किंवा याच्यामध्ये गव्हर्नमेंटनं मला शेतकरी उत्पादक कंपन्यांना सुद्धा टॅक्स एक्झम्पशन ठेवलेले आहे। शेतकरी माल खरेदीवर मॅट मिनिमम अल्टरनेटिव्ह टॅक्स जे ऑडिटमध्ये तुम्हाला बॅलन्स शीटमध्ये ITR फायलिंग करताना तो कमीत कमी 18% तुम्हाला त्याची सूट भेटते, तर तो सुद्धा ॲप्लिकेबल आहे। तर त्याच्यामध्ये शेतकरी उत्पादक कंपन्यांना अजून कुठलं परवाना लागतो तर त्याच्यामध्ये तुम्हाला जर देशाच्या बाहेर किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर जर तुम्हाला प्रोडक्ट विकायचे असतील तर तुम्हाला निर्यातीचा दाखला जो आहे लायसन म्हणजे जवळपास इम्पोर्ट एक्सपोर्ट कोड IEC हे तुम्हाला काढावे लागेल। आणि त्याच्यानंतर तुम्हाला ॲग्रिकल्चर प्रोसेस एक्सपोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी म्हणजे APEDAच्या अंतर्गत तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल। तर हे APEDA काय आहे तर APEDA एक एक्सपोर्ट प्रमोशनल काउन्सिल आहे, जेणेकरून आणि स्पायसेससुद्धा आहे, असे बरेचसे काउन्सिल आहेत। तर ते तुमच्या निर्यातदारांना प्रोत्साहनपर तुम्हाला काही इन्सेंटिव्ज देतात किंवा तुमचे इन्फ्रास्ट्रक्चर असतील किंवा प्री कुलिंग कोल्ड स्टोरेज पॅकहाऊस असतील त्यांना सबसिडाईजसुद्धा फायनान्शियल असिस्टन्ससुद्धा देतात। जवळपास खूप मोठा सपोर्ट ह्याच्यामधून भेटतो। तुम्हाला काही देशामध्ये तुम्हाला काही प्रोडक्ट सेल करायचा असेल तर प्रत्येक देशांच्या काही क्वालिटी पॅरामीटर्स असतात, रिक्वायरमेंट्स असतात, पॅकेजिंग्स असतात। तर त्या पद्धतीनं सुद्धा APEDA तुम्हाला त्या पद्धतीनं मार्केटिंगला पॅकेजिंगच्या डिझाईन्स कुठले असले पाहिजे, पॅकेजिंग कुठल्या पद्धतीचं असलं पाहिजे, हे सगळे पॅरामीटर क्वालिटी पॅरामीटर स्टँडर्डसुद्धा APEDA तुम्हाला मदत करत असते या बाबतीमध्ये सुद्धा। तर जसे की ग्लोबल गॅप सर्टिफिकेशन असेल किंवा तुमचं दुबईसाठी पाठवत असेल तर हलाल सर्टिफिकेशन असेल, टेस्को असेल किंवा कुठल्या याच्यामध्ये तुम्हाला जे माल एक्सपोर्ट करायचा असेल तर त्या एरियातले त्या कंट्रीजचे सर्टिफिकेशन्स असतात। जसं ऑर्गॅनिक तुम्हाला प्रोडक्ट सेल करायचं असेल तर नॅशनल प्रोग्राम ऑन ऑर्गॅनिक फार्मिंग NPOP सुद्धा तुम्हाला सर्टिफिकेशन करता येतं, जेणेकरून तुमच्या प्रोडक्टची व्हॅल्यूसुद्धा मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीने मिळवता येते। तर बऱ्याचशा सर्टिफिकेशनमध्ये इंटरनॅशनल ॲक्रिडेशन फोरमसुद्धा असतात, त्या जे तुम्हाला सर्टिफिकेशन करतात त्याला IFचं तुमचं लोगो असला गरजेचे आहे तुमच्या प्रमाणपत्रावर, जेणेकरून ते जेन्युइन सर्टिफिकेशन हे आहे हे तुम्हाला सिद्ध करता येतं। तर बरेचसे प्रमाणीकरण आहेत आपल्या डोमेस्टिकमध्ये सुद्धा इंडियन स्टँडर्ड्समध्ये ISI मार्क आहे, EG मार्क आहे। तर
बरेचसे चांगल्या गोष्टीची ट्रेडमार्क्स आहेत, तर ते तुम्हाला घेता येतात. तुमच्या कुठल्याही प्रोडक्टचं ब्रँडिंग करता येतं. चांगल्या पद्धतीने लायसन्स हे परवाने प्रमाणीकरण किंवा कॉपीराईटमध्ये तुमचं रजिस्ट्रेशन करणं हे पण खूप महत्त्वाची काळजी घेणं गरजेचं आहे. कुठलाही बिझनेस किंवा ब्रँड मोठा होत असताना उद्या कुठलेही नुकसान होऊ नये, त्यामुळे तुमच्या ब्रँडसुद्धा तुमचा रजिस्टर करणं गरजेचं आहे, तुमचा लोगो रजिस्टर करणं गरजेचं आहे.